गंगापूर पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. सराईत चेन स्नेचर व खुनाचा प्रयत्न करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद. गंगापूर पोलीस ठाणेच दिनांक 30/4/2026 रोजी गुन्हा दाखल होताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनी गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल वय 20 वर्षे याचा तातडीने शोध घेऊन त्यास जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. गंगापूर गुन्हेशोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार सदर आरोपी त्याचा शोध घेत असताना गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवालदार अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण शाखा व मानवी कौशल्याचा वापर करून सलग 3 दिवस दिवसरात्र मेहनत घेतली. त्यावरून आरोपी हा प्रबुद्धनगर येथील एका घरामध्ये लपल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने प्रबुद्धनगर परिसरात आरोपी अनिकेत उर्फ अंड्या हा लपून बसलेल्या ठिकाणी सापळा रचून अथक प्रयत्नानंतर त्यास ताब्यात घेतलं. सदर आरोपी त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने नाशिक शहरात त्याच्या मित्रासोबत अंबड, इंदिरानगर, सरकारवाडा, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचल्याची कबुली दिली असून सदर आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून त्याच्याकडे पुढील तपास चालू आहे. सदर उल्लेखनीय कामगिरी गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक शर्माळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील, पोलीस हवालदार गिरीश महाले, भागवत थविल, रवींद्र मोहिते, पोलीस अंमलदार गोरख साळुंके, पोलीस अंमलदार प्रवीण केदारे, पोलीस अंमलदार तुळशीदास चौधरी, पोलीस अंमलदार सुजित जाधव, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाघचौरे, पोलीस अंमलदार राकेश राऊत, पोलीस अंमलदार विजय नवले, पोलीस अंमलदार यशराज पोतन यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे करीत आहेत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.